बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. एक निवेदनात मी असा स्पष्ट उल्लेख केला आहे, दरवर्षीच असतं, पण ह्यावेळेस असे केलेले की दारूचे दुकानं 9 आणि 10 या दिवशी बंदच असतात शासकीय नियमाप्रमाणे. ही परंपरा. पण त्याच वेळेस जी मटणाची दुकान आहेत ती सुद्धा 2 दिवस बंद करण्यात येईल अशी माझी गावकऱ्यांची विनंती. बंद केलं तर काय हरकत आहे? 9 तारखेला मानकऱ्यांची पूजा झाली, तहसीलदारांची पूजा झाल्यानंतर मूर्ती बाहेर काढली. मूर्ती बाहेर काढताना आम्ही तर आहेच, आम्ही तर सहकार्य केलंच पाहिजे प्रशासनाला. त्या मूर्तीची हेळसांड झाली नाही पाहिजे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण थोडी शिस्त पाळली पाहिजे. आपण शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून ती मूर्ती व्यवस्थितपणे रथात स्थानापन्न करता येईल, कुठेही गडबड गोंधळ होणार नाही, त्याचं पावित्र्य राखलं जाईल. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. प्रशासनाने लक्षात घेतल्या पाहिजे, गावकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. हे मिळतं जुळतं झालं तर ती मूर्ती व्यवस्थित अर्थात स्थानापन्न होईल आणि त्याचं पावित्र्य सर्वांनी पाळण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून प्रशासनाला विनंती की तिथेही फार मोठा पोलीस बंदोबस्त मंदिरात असावा आणि मूर्ती व्यवस्थितपणे रथात कशी स्थानापन्न होईल याची प्रशासनाने आणि गावकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि अतिशय कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता कुठल्याही आपण करून घ्यायचे. त्याच्यानंतर पेपरचा विषय वगैरे असेल संबंधित विभागांनी यांची जबाबदारी त्यांची खात्री करून त्यामध्ये कारवाई करायची. त्याच्यानंतर आपल्याकडे बसेसच्या वगैरे काही संख्या वाढतात का? बसेसच्या वगैरे काही संख्या वगैरे वाढतात का? त्या दरम्यान इकडे हे स्पेस आहे तर तिकडे ट्रॅफिक वगैरे असणार का? आपण काय करू, त्या 2 दिवस ज्या काही इकडच्या आहेत त्या इथून जातील, ज्या मधून जाणार आहेत, ज्या बारामती, ज्या शेगाव वगैरे ज्या आहेत त्या शेगावच्या वगैरे ज्या बस आहेत तीच पाहिजे ना. ग्रामीण भागातून जे लोक आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रिसिटी कोण आले तर हाईट बोर्डाचं कोण आले आपण आता आम्ही सागर झाले मोठ्या प्रमाणात फक्त आपल्या एकूण जागा वाढलेलं आता सगळं नियोजन करतो. त्याच पद्धतीने आपलं व्यवस्थित नियोजन घ्यायचं आहे. शहरामध्ये आपल्याला प्रॉपर लाईट त्या दरम्यान जे आहे ते पुरवठा होईल त्याची आपण काळजी घ्यायचो आणि त्यामध्ये तुमचं काही कामं असेल काही दुसरं वगैरे तर आता कुठे काही दुर्घटना होणार नाही, कुठे काय चुकून कुठे पोलला कुठे शॉर्ट सर्किट होणार नाही किंवा कोणाला काही हानी होणार नाही याची लक्ष सगळ्यांनी घ्यायची. सगळं तपासून घ्यायचं. त्याच्याकडून अजून काय अपेक्षा आहे? नगरपंचायत पाण्याची व्यवस्था बंदोबस्त प्रत्येकाच्या घरोघर पाहुणे रावळे जास्त असावी, त्याच्यात थंड पडू देऊ नये म्हणून विनंती पाण्याचं नियोजन अप टू डेट करा. त्याच्यानंतर स्वच्छतेचं काम आपल्याला संतोष आहे. स्वच्छतेचे काम पण आपल्याला ते पण नियोजन करायचं. तिथं ते बाहेरचे दुकानदाराचे दुकान लागते, दुकानामुळे रथाला भरपूर अडचण येते. दरवर्षी तिथं तो एक मुद्दा नाही वापरत आहे, रथ बाहेर काढते सर्व दुकानाला एक परमिशन मेन कापड बाजार
पण त्यांना काय सांगायचं दिवसभर राहून देतात ना त्यांना 8 वाजल्यानंतर तुम्ही काढून घ्या मग. किंवा माणसं पण लावायचं. हा. आणि माणूस भक्ती टाकून आखून द्यायचं त्याच्या आत दुकान आले नाही पाहिजे बाहेर. ते पण जे नागणी करून आणि त्या पद्धतीनं नसेल तर त्यांच्यावर तुम्ही चालू ठेवायचं. पोलिसांची यामध्ये नागरिकांकडून पण सहकार्य अपेक्षित आहे. जे स्थानिक लोक आहेत त्यांनी सहकार्य करावं. ते 2 दिवसासाठी त्यांची वाहनं त्यांनी बाजूला लावावी. आपण इकडे व्यवस्था करणार आहोत किंवा इतर कुठे ठिकाणी आपल्या शहरामध्ये काही असं नाही की कुठे अडचण आहे. मार्गामध्ये तर मी नगरपंचायतीने मार्गामध्ये काय अडचण असेल तर त्या राशन करते का राशन रस्ता काढला जातो रस्ता तयार झाला. तिथं काय तिथं पाणी पाणीवाडी थोडं मोठी आहे अशी अडचण तर नाही तर मागे पुढे पण तिथे काय असेल तर एकदा असेल कुठे काही थोडंसं उन्नीकरण करण्याची आवश्यकता साहेब रन झारेकरी गल्लीत राज्यात झारेकरीच्या घरापाशी आल्यानंतर तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे. तिथं दिंडी अभंग होतो, आरती होती. ती विठ्ठल मंदिराची परिस्थिती अशी झाली मी स्वतः जाऊन पाहणी करून आलो. संबंधित मला त्याची ताकीद दिली असा थोडा जरी धक्का लागला तर ती पत्रा खाली पडणार आहे 100%. अशी अवस्था आहे. तर तिथे जे गाभाळ घाण पडले ते काढण्याची व्यवस्था त्या मार्केटने नाही केली तर नगर परिषदेने ते सगळं भरून न्यावं अशी मी विनंती करतो तुम्हाला. त्याची कारवाई सत्वर उद्या झाली पाहिजे. आता डोक्याला एक परिस्थिती निर्माण झाली. देखभाल कोण देतं? हा विठ्ठल मंदिराची देखभाल कोण देतं? ती कोणाचं काय सांगा पण ते आहे काय आज परिस्थिती थोडंसं तुम्हाला 2-3 दिवस जे आहे तिथं पडलेलं बिल्डिंग मटेरियल काय असेल ते ग्रामपंचायतीने नाही नेलं ग्रामपंचायतीने भरून द्यावं आणि व्यवस्थित करावं ती जागा. आम्ही सर्व गावकरी आम्ही सर्व जागरूक असतो की गावात शहरात एवढा मोठा समाज हा मंदिरात येत असतो, रथयात्रेत येत असतो. आमच्या सर्व माता भगिनी या मनोरंजनाचे जे साधने असतात तिकडे पाण्याकडे येत असतात. त्यांच्या संरक्षणाची काळजी आपण सर्व पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. कारण गुंड प्रवृत्तीचे काही लोक असतात, समाजकंटक असतात, शिशकापू असतात, चोऱ्या करणारे महिला सुद्धा असतात. त्यासाठी सिव्हिल ड्रेसवर सुद्धा आपले पोलीस प्रशासन पाहिजे, जेणेकरून त्यांना पण संबंध नाही पाहिजे आणि चोर तर पकडले पाहिजे. माझे स्वतःचे सुद्धा 5 लाखाची चेन मागच्या रथयात्रेत नाही गेली पण चोरीला गेली होती. त्यामुळं चेन चोर, साखळी चोर, शिशकापू हे मोठ्या प्रमाणात हे कर्जत शहरात रथयात्रेला 2 दिवस 9 तारखेला 10 तारखेला 100% येणार. त्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याची काळजी घेतली पाहिजे. संतोष साहेब तुम्हाला मी सांगतो की बाकीच्या प्रशासनावर तुम्ही त्याचे प्रमुख आहात. लाईटच्या संदर्भात तुम्ही लाईटचे संबंधित त्यांना सूचना करा की लाईटचे सुद्धा त्या दिवशी आता आपण केबल टाकलेली आहे मागच्या वर्षी त्यामुळे लाईट आपण रथयात्रे टायमाला आपली लाईट बंद करायचो. आता लाईट बंद करायची काही विषय नाही पण त्यावेळेस लाईट गेली नाही पाहिजे. दुसरा विषय 82 वागचोरे साहेब तुम्हाला मागे काल परवा पण फोटो टाकला. मेन रोडला खड्डे पडले ते खड्डे बदलून घ्या. तुम्ही नगरपंचायतचा विषय सांगितला तुमच्या सुद्धा चूक आहे. कितीतरी दिवसापासून गवंडी गल्लीतून वरून पाणी वाहते. तुम्ही त्याची लवकर काळजी घेतली नाही. आता घेतली पण आता आम्ही नगरपंचायतचे कर्मचारी तुम्हाला देतो राहिलेली लाईन जोडून टाका. कारण तो फार महत्वाचा विषय घाण सगळं रस्त्यावर वाहते. दुसरा विषय कर्जत नगरपंचायतीने जे जे काही करायचे ते आम्ही सर्व करतो पण सामाजिक सर्व एक राहिलं पाहिजे.
गावाची शांतता राहिली पाहिजे आणि कर्जतची रथयात्रा ही अतिशय सुस्थितीत व्यवस्थित झाली पाहिजे. सत्वर साहेब तुम्हाला माहित नाही, कर्जतची रथयात्रा गोदर महाराजांचा मान हा तहसीलदारांना असतो, कारण देव मामलेदार पहिलं त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तो मान असतो. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात लक्ष घालून ही व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. यासाठी तुम्ही सर्व गावकऱ्यांना बरोबर घ्या. हे सर्व मानकरी आहेत, पुजारी आहेत, गावकरी आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन ही रथयात्रा व्यवस्थित सुस्थित झाली पाहिजे. एवढं मी बोलतो आणि थांबतो. 2 वर्षापूर्वी आणि त्यांचा अंतकाली पाय घातला आणि त्यानं केंद्रीमध्ये हाडून पडलं. अक्षरशः आम्ही उचलून ते पेशंट दुसऱ्याच्या एका गाडीवर ठेवून इथपर्यंत आणलं होतं. एक तरी ambulance नाही. या परिसराच्या आसपास एक तरी ambulance नाही. त्याला तर काही ब्रेक नाहीये की वरती मग थांबावं लागतं. जर अशी दुर्घटना घडली तर एवढं लांब आपण patient ambulance घेऊ शकतो की आतमध्ये रथाच्या पाठीमागे आपल्या ambulance राहिली पाहिजे. पाठीमागे पाठीमागे ठेवा ना. एवढ्या अंतरावर आतमध्ये जाऊन तुम्ही काय होतं की दुर्घटना क्वचित प्रसंगी आता ती घडली, प्रत्येक वेळेस आपण डोक्यात नाही ठेवायला पाहिजे, आपण तसं हेच नाही करायला, अपेक्षितच नाही ठेवायला पाहिजे. पण ॲम्ब्युलन्स तिथे ठेवणं थोडंसं मला जागी उभी राहिली होती तरी. थोड्या अंतरावर उभे ठेवू शकतो. ताबडतोब संपर्क करून बोलून घे. सरकारी बँक इथं जागा भरपूर आहे. ते काय बाहेर निघू शकते आणि कुठं तर जवळ चालू फक्त ताबडतोब संपर्क झाला की आपला नंबर आहे 102 नंबर आहे आणि आपल्याकडे मोबाईल नंबर पण राहतो त्यांचे. त्यांच्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू. नंबर घेऊन ठेवा. जुने कर्मचारी होते ना त्यांचे बदले झाले. तर माझा असं नंबर बदलत नाही, फोन बदलत नाही. नाही, नाही. हे वैयक्तिक नंबर बदलत असतील, आपण जे उपयोगी अभियंता असतील त्यांना म्हणू शहरासाठी जे काम पाठवले नंबर नंबरच देऊन ठेवा. आणि वाटल्यास जुने कर्मचारी आहेत, त्यांनी बोलले 5 दिवस 4 दिवस 2 कसं आहे की त्याचे जे अधिकारी आहेत त्यांचे नंबर बदलतात. जे अधिकारी बदलले आहेत आणि प्रशासनाला कळकळीची विनंती की रथ हा जुना झालेला आहे आणि त्या रथात त्याचं पावित्र्य न राखता अतिशय गर्दीने माणसं बसतात त्या रथात आणि अशा वेळेस काही दुर्घटना घडू शकते. म्हणून रथातली गर्दी त्याच्यावर बसणारे हे प्रशासनाच्या सहकार्याने आणि गावकऱ्याच्या सहकार्याने नियंत्रित करावेत आणि याच्यावर उपाययोजना कराव्यात अशी मी विनंती करतो सर्वांना. आपण लोकांनी आधी द्यावं त्यांना बरोबर आपण ते करूच ना. माझा विषय आहे मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहेत आपल्या कर्जतमध्ये त्याचं आपला करमणूक कर विभाग असतो, त्याच्या मार्फत त्याची रेट लिस्ट यावी आणि त्या पद्धतीने ते व्हावी. आता विषय कसा आहे, जे काही करमणूक कर असेल किंवा जे काही ते जे येतात मनोरंजनाचे साधने असतील किंवा काही खेळणी पाळणे असतील तर त्या संबंधित स्थानिक प्रशासनाने नगरपंचायती त्यांना आमचं पत्र तुम्हाला येणारच आहे, मी देणार आहे, पण तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यायचे. काय होते, सध्याची परिस्थिती एकदम खराब आहे, अगदी दुष्काळ म्हणलं तरी हरकत नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जळ बसली नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळं जे मनोरंजन करते त्यांना तुम्ही आणि आम्ही मिळून त्यांनी आधी परवानगी आम्ही तर देणार नाही, कारण त्याची लिस्ट आली पाहिजे आपल्याला. नाही, लिस्ट अशी वेगळी आहे. तुम्ही जसं म्हटलंय करमणूक कर विभाग, तर त्याच्या माध्यमातून किंवा आता करमणूक कर विभाग हा आता काही ऍक्टिव्ह राहिलेला नाही. ते तो मागे पडलेला आहे, कारण आता टॅक्सेसचे जे सोर्सेस आहेत ते वेगळे आहेत. विभाग आहेच आहे, तो राहिला नाही ते मला म्हणजे ठीक आहे इथे नाही, पण निश्चितपणे पूर्वीपासून करमणूक कर विभाग आहे, आहे. आहे. पण विषय काय आहे की आपण ज्या परवानग्या देतो ना, ते स्थानिक जे प्राधिकरण असेल तिथे नगरपंचायत आहे आपल्या नगरपंचायतकडून त्या परवानग्या दिल्या जातात आणि त्या परवानगी ठीक आहे ना साहेब, पण त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं मग? करमणूक कर विभाग कोणाचा? परवानगी देताना त्यांना काय अटी शर्ती घालून देणं अपेक्षित ठीक आहे. आहे, फास्ट तेवढंच आमचं असं काय काय असेल तर ती काळजी फक्त काय म्हणजे ती बघायला. ठीक. विषय असेल किंवा इतर विषय असेल तर या गोष्टी आपण प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल नाही ठेवू शकत. ते थोडंसं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि तसंही गोदर महाराजांच्या छायेखाली आपण प्रत्येक वेळेस एकत्र येतो आणि
आणि हे दावे बाजूला ठेवून आपण सगळ्या गोष्टी पार पाडतो. आपण त्यातली सगळं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडून शांततेत ते आता आपण नियोजन करू प्रशासनाच्या मदतीने. साहेब आहेत तोच विषय प्रशासन प्रत्येक ठिकाणी नाही त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा गावपर्यंत नियंत्रित करा. त्यापेक्षा माणसं किती असतात, बाकीचे जेव्हा तुम्ही उद्या यांनी यादी दिली सगळे आमच्या साईडला साखळी असते काय होतं ज्यावेळेस बोलतो तर काय थांबत नाही वरती टाकून किंवा काय सांगू तर स्पीड जाते की काय थांबत नाही पण जे आजूबाजूचे लोक असतात ते लग्न देतात किंवा मातृमास करतात ते बंद झालं पाहिजे कुठं. कारण एक विषय आहे त्यामध्ये या गोष्टीचा असा विषय की एखादं मागणं ढकललं तर ते उलटीवर कुठं जाणार डायरेक्ट जागाखाली जाणार. मग त्यामुळे तुम्ही प्रशासनाने खूप लक्ष दिलं विषय असा आहे की काय लोकांना येण्यापासून थांबू नाही चालतो जिथं दर्शन घेतो तर चालू स्थितीत त्याला थोडंसं आवाहन सगळ्यांना आपण करावं. प्रशासन तर आवश्यक आहे काही विषय नाही. सगळ्या पूजा होत्या, तुमच्या पूजा होईल, पाटलांची पूजा होईल. त्यावेळेस आणि पहिल्यांदा बाहेर सगळे गावकरी इथं जेवढं आहे ना त्यातलं एकही आत नसतं. ही जेवढी आता माणसं आहेत ना त्यातलं येत नाही. काय होतं पूजनाला इतक्या हाल होते त्या मूर्तीने काही काही वेळेस जखमी होते. आम्ही बाहेर निघतो आणि पोलिसांच्या ताब्यात मंदिर देतो. सगळ्याला मान्य असतं तर आणि सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात मंदिर देऊ खाली करायचं. ती काय असते ताकदीवादी पोरं करून आम्ही सगळे बाहेर आणि पोलिसांच्या ताब्यात मंदिर ही मर्जी तुम्ही आणायची आम्ही सगळे बाहेर निघतो. बाकीच्या लोकांनी सरळ बाहेर काढतात. आणि सगळ्यांची बरं का सगळ्यांचं मिळून आता तुम्हाला कसं वदळ महाराज यात्रेनिमित्त माननीय तहसीलदार माननीय क्रांत यांनी ही शांतता समितीची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीकरता माननीय नगराध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब, व्हिडिओ साहेब, वाकचौरे साहेब तसेच या यात्रेचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार आणि आमचे मित्र वकील साहेब, आपण ही जी देवाची यात्रा आहे ही कशी शांततेत पार पडेल, आपलं जे वैयक्तिक हेवे दावे जसे जे आपलं की आपल्या स्तरावर काय राजकारण असेल ते बाजूला ठेवून देवाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याकरता आम्ही तर सतर्कच आहोत याची दक्षता आम्ही घेणारच आहे. परंतु आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारची गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी विनंती आहे. या यात्रेनिमित्त आपण एक स्पेशल पोलीस चौकी, पोलीस मदत केंद्र स्थापन करणार आहे. त्या केंद्रावरती एक माईक लावून ज्या लहान मुलं असतील, हरवलेली मुलं असतील किंवा एक नागरिकांची ज्या तक्रारी असतात त्या अनुषंगाने आम्ही पोलीस मदत केंद्र 24 तास उघडणार आहे. त्या ठिकाणी स्टेशन डायरी लावून म्हणजे ज्या घटना होणार आहेत म्हणजे 2-2 तासामध्ये त्याच्या नोंदी त्या डायरीवरती करणार आहे. तसंच एक मुख्य ठिकाणी टावर लावून त्या टावरवर 24 तास आमचा कर्मचारी उपलब्ध राहून ज्या आजूबाजूच्या यात्रेच्या परिसरातले ज्या घटना आहेत त्या दुर्बीणद्वारे
पाहण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत. तसेच यात्रा कमिटीला किंवा इतर प्रशासनाला आमची विनंती आहे की जे ड्रोन आपल्याला वापरायचे आहे, जे गर्दीच्या ठिकाणी ड्रोन वापरल्यामुळं जे चुकीचं काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर आपापच नियंत्रण होईल. आपण ड्रोनची पण व्यवस्था सगळे मिळून करूया अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तसे आपण जेव्हा विषय काढला, ज्यावेळेस देव जेव्हा बाहेर निघतो, मागच्या वेळेस काहीतरी पुजारी जखमी झाले अशी माझी माहिती आहे. पण यावेळेस आपण त्या ठिकाणी अतिशय मोठा बंदोबस्त लावणार आहे. जे आमचे कमांडो आहे ते नगरला जी RCP टीम आहे ती टीम आपण तिथे स्पेशल नेमणार आहे, जेणेकरून गर्दी किंवा गोंधळ होणार नाही किंवा कोणी जखमी होणार नाही. तसेच यात्रा कमिटीला देखील आमची सूचना आहे की जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांना तुम्ही पासेस द्या, की म्हणजे येणारे जे पोलीस प्रशासन आहे आमचं ते सर्व नगरचं राहणार आहे. ते काही कोणाला ओळखणार नाही, त्यांना माहीत नाही आहे कोणी किंवा त्यामुळे कोणाचा अपमान होऊ नये किंवा धक्काबुक्की होऊ नये याकरता तुमच्या लेवलवर एक लिस्ट बनवून जे मेन पदाधिकारी असतील, जे मानकरी असतील, ज्याला जो मान असेल किंवा जे पदाधिकारी असेल त्याच्यावरती वरती त्यांचं नाव आणि त्यांचं जे पद आहे ते लिहून त्यांनी जर गॅस लावला तर म्हणजे पोलिसांना बी त्रास होणार नाही आणि आपल्याला बी त्रास होणार नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारे वाद न करता आपली यात्रा शांततेत आपण सर्वांनी पार पाडावी अशी माझी इच्छा आहे. माझे 2 शब्द बोलतो.